नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. आमचे सर्वांचे लाडके नगरसेवक आदरणीय लक्ष्मण पाटील यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून आज निवड झालेली आहे. त्या संदर्भात आम्ही त्यांचे अभिनंदन करण्यासाठी येथे सगळे जमलेलो आहोत. आमचे दादा आमच्यासाठी सर्वतोपरी मदत करत असतात. प्रत्येकाच्या समस्येत आणि प्रत्येकाच्या आनंदातही दादा स्वतः सहभागी होतात. म्हणून आम्हाला आमचा नगरसेवक परत मिळाला, याबद्दल आम्ही पक्षाचे मनापासून आभार मानत आहोत. आमच्या सर्वांच्या दादांकडून जसे दादा यापूर्वी काम करत आले तसेच काम करावे आणि आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दादा सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमचे लाडके नगरसेवक माननीय लक्ष्मणदादा पाटील यांचं अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी आम्ही सर्व श्री गणेश श्रीनिवास आणि सुख शांती मधील सर्व रहिवासी एकत्र येऊन आम्ही दादांचं अभिनंदन केलंय. जे निवडणुकीत झालं ते दुःख होतं, परंतु नाईक साहेबांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने आमच्या दादांना परत नगरसेवक म्हणून स्वीकृत नगरसेवक का होईना पण निवडून दिलेला आहे. देवतांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेतच, कारण प्रत्येक सुख दुःखात पूजा असो, लग्न असो, बारसा असो, काही असो, प्रत्येक कार्यक्रमात आमचे दादा फक्त एक हाक दिली की ते सहभागी होतात. प्रत्येक कार्यक्रमाला दादा येतात. हेच आमचं सर्वांचं भाग्य आहे. आता सध्याची आमच्यावर एक वाईट परिस्थिती आलेली आहे. सिडकोने जे नोटीस दिलेलं आहे त्यावर सुद्धा एक आधार म्हणून आम्ही आमच्या दादांकडे बघतो, कारण दादांच्या माध्यमातून, नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला आमच्या घराचा परतावा नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आम्ही दादांकडे करतो. धन्यवाद. महिला आणि पुरुष वर्ग आहे हा काही इथला स्थानिक नाहीये. 16-17 वर्षापूर्वी इथं ते जमा झालेले आहेत आणि तेव्हापासून नगरसेवक म्हणून लक्ष्मीकांत दादा पाटील आणि मोनिकाताई पाटील यांचा आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग आणि पाठिंबा मिळालेला आहे. प्रत्येक इलेक्शन मध्ये सर्व मिळून त्यांचा साथ देत होते, पण यावेळेला चूक कुठे झाली सांगू शकत नाही. ती चूक सुधारण्याचं काम सर्व विभागातील महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाकडे म्हणजे भाजप सरकारकडे आणि गणेश नाईक साहेबांच्याकडे एक फोर्स केला होता की आम्हाला आमचे नगरसेवक परत पाहिजेत. आणि ही मागणी खरोखर आम्ही सर्वजण गणेश नाईक साहेबांचा आभार मानतो की त्यांनी आमची पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीने एक जोरदार गणेश साहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. विशेष म्हणजे या भागामध्ये हे सर्व जे इथे जमलेले लोक आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रामधून जमा झालेले इथे आहेत. ज्या चाळी झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विकत घेतलेल्या चाळी आहेत. तेव्हापासून दादा प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे रात्र असो, दिवस असो, पाऊस असो, ऊन असो, प्रत्येक वेळेला दादांना हाक दिली की दादा तिथं 10 मिनिटात आमच्यासाठी पोहोचत होते. आणि हेच प्रेम कायम ठेवल्यामुळं आज सर्वांचं इच्छा पूर्ण झालेली आहे.